कोमल काही लोक काय म्हणले माहिती का, रोहिणीला मुलगी झाली म्हणून तू हॅप्पी म्हणे, जर ती मुलगा झाला तू नाराज झाली असती. हा खरंय. मग ताई असं का करते? त्यांना डायरेक्ट बस नाही ना आहे. मी काय पहिल्यांदा गेलेले का मलकापूरला का मुक्ताईनगरला, डायरेक्ट बस आहे तिथून. ती काय म्हणते, दादा तुम्ही चिखलीपर्यंत या, मी तिथपर्यंत येते घ्यायला. म्हणजे मी तिथपर्यंत येते, तुम्ही मला घ्यायला या. मग एवढा त्रास देणं असतं का? तिला जर कधी पुरण खायचं असेल तर आता डाळ भिजून ठेवलेली आहे. हा, लाडू करायचे म्हटलं सगळं काही बारीक बारीक ते कुटून ठेवलेलं आहे. आता सगळं लेक आली की मस्त काय गुड मॉर्निंग. हॅपी आहे सकाळ सकाळी तू. हा, कुठे जायचं, कुठे जायचं तुला? तुला रितूला भेटायचं, रितूला. पण रितू भेटेन का तुला? रितूने शी केली बाबा. सकाळ सकाळी अशा गप्पा चालतात बा. कोणतरी लागतं आम्हाला खेळण्यासाठी. का ग बाई? चल जाऊ मी दुकानामध्ये. जाऊ 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 चक्की आणून तुला, चक्की. बाप्पा ऐकलं का? तुला नाही ऐकलं का तुम्ही? काय इकडे तू काय आणायचे? किती आणायचे? आणि शाळेत पप्पा जाईन का मम्मी जाईन? आता तर पार मोक्कारच होणार तू. रुद्र आला की, रुद्र आला की मग करत होशील. मग तू तर सायकलीन, गाड्या, दुकान, त्या पैसे. हा, मस्ती करायची ना. चल उभा राह, मला वजन पोहोचतं किती झालं तर. वजन किती झालं पाय. उभा राह. 11 एकच दाखवलं बाबा बरेच दिवसापासून. हिचं मला समजा नाहीचं. हा, तिचं आता मला घेऊन उभा राहा लागेल. मांडीवर देऊ तुझ्या. काय बापा हाय तिला का काहीतरी घालणं. तर पिऊचं वजन करणं करायचं बाबा. चला मी वजन करतो आणि मग तुम्हाला भेटतो. मला एक गोष्ट सांग. आता समजा तुझ्या लग्नाला झालेले 17 वर्ष किंवा 18 वर्ष तुझ्या लग्नाला. हा, एवढ्या वर्षामध्ये आता तुझ्या नगरवरून डायरेक्ट जालन्याला एक बस आहे. त्या बसमध्ये तुला बसायचं आहे डायरेक्टवाली. तरी तू तुझ्या म्हणजे जालन्याहून जरी तुला नगरला जायचं, तुझ्या वडिलांना म्हणशील का मला घ्यायला या म्हणून. डायरेक्ट बस असली तरीही. मग ताई असं का करते? त्यांना डायरेक्ट बस नाही ना आहे. मी काय पहिल्यांदा गेलेले का मलकापूरला का मुक्ताईनगरला, डायरेक्ट बस आहे तिथून. ती काय म्हणते, दादा तुम्ही चिखलीपर्यंत या, मी तिथपर्यंत येते घ्यायला. म्हणजे मी तिथपर्यंत येते, तुम्ही मला घ्यायला या. मग एवढा त्रास देणं असतं का? तू सांग, असतं का? डायरेक्ट आहे ना बाई. अशी कशी बरं डायरेक्ट गाडी नसली, चिखलीहून जालन्याला येणारे 100 गाड्या दिवस निघतात माहिती तुला. असं अवघड काम आहे. तिला यायचंय पण हे असं दादाला म्हणजे तुम्ही मला घ्यायला या, नाहीतर मग तुम्ही डायरेक्ट घरी या, मग आपण सोबत जाऊ. संतोष भाऊला काय, संतोष भाऊ म्हणले, संतोष भाऊ काय म्हणते, मी बसून देतो म्हणे. संतोष भाऊने यायला पाहिजे की नाही? काम तर आयुष्यभर पडलेलं आहे. काम आयुष्यभर पडलेलं आहे. सगळे लोक कामाचीच आहेत. घरी पण पाहिजे ना म्हणून. सानेचा पेपर चालू आहे बाबा. ठीक आहे, आता 1 तारखेला पेपर डायरेक्ट. माझाच पेपर आहे का आता? हा, 8 दिवसात टाइम आहे मनामध्ये. असा विषय आहे. आई वडील पैकी कोणी असं तर मग तशी अभ्यासाचं काही नाही. मराठीचा पेपर खूप छान गेला. बघू आता काय होतंय तर. आणि मला आता नेमकं जायचं दुकानामध्ये. आता पिऊचं वजन जे आहे ना ऑलमोस्ट वाढतंय. बरेच लोक म्हणतात अजून कमजोर दिसते. हो, कारण की ती 3 महिने मागच पडलेली आहे. 3 महिने वजन वाढत. जा रितूला घेऊन ये. फॅन बंद कर पहिले. तर तुम्ही रितूला काल थोडा वेळ बघितला असेल, पण ती काल झोपलेली म्हणून आपण जास्त काही त्रास दिला नाही. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही तिला थोडंफार बघितलेलं असेल. आई घेऊन बसलेली वरती पिऊला, कारण की पिऊ सुद्धा रडत होती आणि त्या दोघींना लांब लांब ठरवत. कारण हिच्या आवाजाने ती परेशान होती, तिच्या आवाजाने ही परेशान होती. आता हे आमच्या घरात चालूच राहणार आहे.
दूध प्यायले अन्न थोडं झालं असेल तर केव्हाची प्यायला लागली ती? ते राम भाऊजी बोलायले ना तिच्याशी. आण राम भाऊजी बोलायला तिच्याशी. बाप काय आयुष्यभर बोलत बसेल पोरीसोबत. बाकी विषय काय माहिती का, आज मला जायचंय कारल्याला. ती म्हणतात दुकानातून कारल्याला जायचंय. आणि ते सोनूचे व्हिडिओ म्हणून तुम्हाला कळेलच कशासाठी कायसाठी. सुदर्शनचा हरभरा पण काढणं चालू आहे. म्हणजे आता मी हरभरा काढायला जात नाही आहे, सर जस्ट एक जातो आहे. शनिवार रविवार असं असतंय. आणि लवकर तुम्हाला एक खूप मोठी गुड न्यूज भेटणार आहे, जशी की तुम्हाला मागं आम्ही सांगितलेली होती. ओके, हे बघा आली आमची ऋतू. चल तोंडावरून हात दिला ती माझ्या. तर हे बघा ही ऋतू आली. ऋतुबा, ओ ऋतुबा. हे टायमाला जागी असते ती. डोळे खूप जेव्हा राम बारीक घालत उघडते. गेल्यावर. हा हो कट्टूड गोलू मुलं. मी तिला काल गोलू मुलं म्हणलं का अशी हसली. हो का? म्हणलं गोलू मुलंच म्हणत जाईल मी तुला. आणि कोमल काही लोक काय म्हणले माहिती का, रोहिणीला मुलगी झाली म्हणून तू हॅप्पी म्हणे, जर की मुलगा झाला तू नाराज झाली असती. हा खरंय. काय संबंध? खरंय ना. म्हणजे तुम्ही मनानच काही ठरवून घेतात. बापरे बाप. मला ह्याविषयी बोलायचंच नाहीये. ऍक्च्युअल मध्ये हे सगळं बोलायला गेलं ना तर खूप मोठा भापट पसारा निघून पडून बाहेर. त्यामुळे आम्ही जसे आहेत ना आम्हाला तसंच राहू द्या. आमच्या मनामध्ये कुठलेही छोटे मोठे असे घर करू नका. आम्ही हॅप्पी जॉईंट फॅमिली आहे, हॅप्पीच राहू द्या आम्हाला. हे बघा जागी व हा. मी एक फोटो घेऊ कोमल तुमचा? थांबा एक फोटो घेते मी. थोडा फोटोशूट केलेला आहे, तर तुम्हाला फोटो जे आहेत ते आमच्या फेसबुकला बघायला भेटणारच आहे. आणि सध्या घरात खूप गडबड चालू आहे. गडबड कशाची की पाहुणे रावणे येणार आहे, आत्या पण येणार आहे. आत्या उद्या येतील. आज जे आहे ताई येणार आहे आणि इजू भाऊ पण लवकरच येतील, कारण की परीचा बड्डे पण आलेला आहे. तर तुम्हाला कालच्या व्हिडिओ जसं म्हटलं की परीच्या बड्डेला आपण काहीतरी केक वगैरे पेढ्याचं करणार आहोत, तर त्या पद्धतीने करूया. आमची आई साहेब आहे, आई आहे इकडं. आईचं काय माहिती का तुम्हाला, एखादा आईचं काळीच सांगतो कसं असतं का. या इकडे. आईचं काळीच कसं असतं माहिती का, पोरांपेक्षा नाही का आईचा पुरी जास्त जीव लग्न झालं. काय वाटतं आई? म्हणून तू नवऱ्याला पाठवला लागली ना. काय बेटा असं बघा ना, गुंडवून द्यायचं का द्यायची ना, दाम ना ओरडायची का. 2 मिनिटं थांबती का. हा तर इकडे कोमल आलेली. कोमलला ताई येईल म्हणलं ना, तिला कामाचं एवढं जिवार आहे ना, मी खरं सांगतोय. माझ्यापेक्षा जास्त कोमलला कोणीच ओळखू शकत नाही. काय कोमल? खरंय ना. ताई यायचं म्हणलं तिच्या अंगावर काटाच येतो. आला पा. आणि 2 नंबरला रोहिणी. दोघी जावांना असं वाटतं की आपली नणंद आपली तर आलीच नाही पाहिजे. हा घ्या मग कसं तुम्ही कसं घेतलं होतं का असं? काय टाकलं? येऊन देऊ का असं. काय टाकलं? टाकलं भावला. आणि मग टाकलं भाऊला. कुठं टाकलं तू? कुठं ठेवलं तू? तिला टाकलं भाऊला पाहिजे तर गुंडाळून. तर आईचा विषय काय माहिती का, तिची लेक यायला लागली ना, ती जरा हॅप्पीच आहे. परंतु तिच्या लेकीसाठी काय काय करायचं काय काय नाही आता ती बघणार आहे. कारण तिने खूप सारी तयारी करून ठेवली. जे लेकीला जे जे आवडतं, म्हणजे आता तिच्या नवऱ्याने तिला गुलाबजाम आवडते तर आईने खवा आणून ठेवलेला आहे. तिला जर कधी पुरण खायचं असेल तर आता डाळ भिजवून ठेवलेली आहे. हा लाडू करायचे म्हटलं सगळं काही बारीक बारीक ते कुटून ठेवलेलं आहे. आता सगळं लेक आली की मस्त दोघी मायले की बसून मस्त लाडू करीन. डबे भरून दे. हा तुमच्या पोटात दुखू द्या आणि आणि लगेच गाण्यावर व्हिडिओ बनव. नाव लेकीचं घेता जातो सिरे घरा घरा. शोधत बावलं शोधून देत जा, बावलं शोधून दिला तर त्या गाण्यावर व्हिडिओ बनवेल मग नाही का. असं काही विषय. रोजच दिसतं मला, मला लेकरू दिसतंय. आज संध्याकाळपर्यंत येईल ताई. आणि ताई आली की लगेच तिचा व्हिडिओ बनवू. तर तुम्ही बरेचसे लोक म्हणत होते की व्हिडिओचं उशीर येतोय. त्यामुळे मी काय करतो माहिती का, युट्यूबचा तुम्हाला काल सांगितलं ग्लिच चालू आहे. त्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम होतोय. एक तर पिऊला नाही तर ऋतूला नाही तर कोणाला तरी आण बघ कुणी आहे का तर. कारण तू एका रूम मध्ये दोघांनाही टाकलेलं आहे. तिकडे सगळा हल्ला होऊन जाईल. कारण की तिकडे रोहिणीची मम्मी एकटीच आहे आणि रोहिणी कोमल इकडे आहे आणि आई इकडे. त्या दोन्ही पोरी तिकडे म्हणलं तर आजीबाई तुम्हाला माहिती आहे, आजीबाईवरती आंघोळीला गेलेली असेल कदाचित. हां असा काही विषय आहे. म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करू, कारण की तुम्हाला एक तर दररोज व्हिडिओ बघायची सवय लागलेली आहे. म्हणून काही ना काही थोडंफार तुमच्यासाठी बनत असतो. कोण रिकामी आली? बरं. तर तिला म्हटलं तुम्ही राणीला घेऊन ये, पण नाही आई
बरं ती दाल त्रास द्यायला लागली, इकडे एवढं बोलायला लागली, तुला काय वाटतं बोलायला पाहिजे मी यासाठी? बोला ना. कशाला बोलायला पाहिजे? 17 वर्ष झाली लग्नाला मग आता, काय? अजूनही ती एकदा एकटी येऊ शकत नाही का? नाही धाडत कोणी. ए चिखलीहून घाबरते ती, तिथून जिजनाला बसून देते. काहून घाबरती? चिखली पण नाही, लेकरू तिला थैली बोलते. कशी नेते. हे टाकलं भावलं तिला गुंड हळू द्यायचंय. हे टाकलं भावलं पिऊला खूप आवडतं, कारण की त्यातून आवाज येतो ते हसायचा, नाही का? गाणं कोण? म्हणतात ते. हा, टाकलं बावला. टकलं भावलं मस्त गाणं म्हणते ते. परी आतमध्ये आहे. परीचा हा ड्रेस जो आहे ना तो आम्हाला ट्रॅश करायचा आहे. ट्रॅश याच्यामुळे करायचा आहे कारण तो खूप जुना झालेला आहे आणि खूप विद्रूप दिसतो. तुम्हाला आवडतं का मला कमेंटमध्ये सांगा. हा, आणि ह्या ड्रेसची तिनं गोल्डन ज्युबली केली पाहिजे. ती आयुष्यात तिनं 3 वर्षात कोणता ड्रेस एवढा वेळ घातला नसेल, नाही का? तेवढा हा घातलेला आहे. हा? काय कोणता? हे काय घातलं ना तू? हे काय हे पाय का परी तिच्यासारखं बसवलं आता. बस का? हं. आता कसं नीट ये रे वा. हे बसलं टाकलं. घालतात का? दीदी बी पाहिजे का आता? नाही ना बाळा. दोन कशी खेळशील परी तू? तर ती तिकडून निघणार आहे आणि फोन करणार आहे, तेव्हा दादा इथून निघणार आहे चिखलीसाठी. चिखलीवर आमचा जालना जो आहे तो 80 किलोमीटर आहे, 2 तासाचा रस्ता आहे. त्यामुळे दादा लवकर निघायचा प्रयत्न करणार नाही, कारण की सेम अर्ध्याला अर्ध पडतं कोमल. हा, अर्ध्याला अर्धच पडतं. ते तिकडून निघतील आणि इकडून निघा आणि चिखलीहून दादा घेऊन येईल. आता तिला हे पटलं का नाही किंवा तिला कसं वाटतं याविषयी ती आल्यावरती तिला विचारणारच व्हिडिओमधून मी, कारण की मलाच ही गोष्ट पटत नाहीये, काहीच पटत नाही मला यातलं. काय होतंय काय नाही मला काहीच कळत नाहीये. तर आजचा विषय होता, म्हटलं चला तुमचं शेअर करू. बाकी मी भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या सगळ्यांनी. परी सगळ्यांना बाय कर. परी बाय कर सगळ्यांना. नाहीच म्हणते ती. चला सगळ्यांना काळजी घ्या स्वतःची. मी आता व्हिडिओला एंड करतो आणि परत एकदा सगळ्यांना बाय बाय.